हनुमंतांनी तिला नमस्कार केला आणि विचार केला ही सती सीता असावी. पण लगेच विचार केला रामस्य भार्या, ती रामाची प्रिया आहे, पत्नी आहे, ती रावणाच्या मंचकावर कशी शयन करेल. कदापि ही जानकी देवी रावणाच्या मंचकावर शयन करणार नाही. मग ही कोण असावी मला तर काही समजत नाही, पण जी कोणी आहे ती अत्यंत सती साध्वी आहे. पुढे जाऊन त्याचा उलगडा विभीषणा करवी झाला. ती कोण होती? मंदोदरी, रावणाची पत्नी मंदोदरी. ही अत्यंत सुलक्षणा कन्या होती. 5 स्त्रियांचं नाव घ्या. अहल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरेन नित्यम. या 5 जणींचं स्मरण केलं तर महापातक नष्ट होता. लक्षात ठेवा, यात वैशिष्ट्य आहे. सीतेचंही नाव आहे, मंदोदरीचंही नाव आहे. कोणाचं नाव आहे? स्त्रियांनी सकाळी उठल्यानंतर 5 स्त्रियांचे नाव घ्यावे. कधी त्यांना वैधव्य येत नाही. पतीच्या आधी त्या देह ठेवतात. सौभाग्यवती कोण कोण? उमा, उषाच, वैदेही, रमा, गंगेति पंचकम, प्रातरैव पठेन नित्यम, सौभाग्यम वर्धते सदा. सौभाग्यवती स्त्री देह ठेवणार. सांगतोय तुम्हाला, या सर्व स्त्रिया शक्तिवंत होत्या. काय होत्या? त्यात एक स्त्री कोण आहे? मंदोदरी. हनुमंत सगळ्या लंकेचं निरीक्षण करून आले, कुठेही सीता दिसली नाही. सरते शेवटी पंच उषकाल, पहाटचे 3 वाजलेत आणि प्रभू रामचंद्रांचं नाम लंकेमध्ये ऐकू आलं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम, श्रीराम जय राम. लक्षात ठेवा, शास्त्राची आज्ञा आहे, प्रभाते मनी राम चिंतित जावा. सकाळी उठल्यावर पहिलं नाव कोणाचं घ्यावं? का बरं? वाल्मिकी रामायणात सांगितलेलं आहे, राम इत्यभिरामेणा वपुषा तस्य चोदितगः नामधेयं गुरुश्चक्रे जगति प्रथम मंगलम. या जगतातलं सर्वप्रथम मंगल नाव कुठलं आहे? श्रीराम. कुठलं नाव? जगति प्रथम मंगलम नामः श्रीरामः. आता तुमच्याकडे तर ती काही शक्यता दिसत नाही मुलगा होण्याची, पण तुम्हाला नातू होणार असेल किंवा पंतू होणार असेल तर त्याचं नाव आग्रहपूर्वक काय ठेवा? मोठ्याने सांगा, श्रीराम. कारण का? स्वतः वाल्मिक रामायण सांगतं, राम इत्यभिरामेणा वपुषा तस्य चोदितगः नामधेयं गुरुश्चक्रे जगते प्रथम मंगलम. जगतातलं सर्वप्रथम मंगल नाम कुठलं आहे? श्रीराम. त्या विभीषणाने प्रातःकाळी राम मंत्राचा जप सुरू केला होता. त्या राम मंत्राला अभिवादन केलं. विभीषणाचा दरवाजा ठोठवला आणि विभीषणाचं चर्या बघितली. सगळ्या शरीरावरती राम 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 अंकित केलेलं होतं. काय लिहिलेलं होतं? हनुमंतांनी विचारलं, तू कोण? म्हणे, मी रावणाचा अनुज, लहान भाऊ. माझं नाव विभीषण. मी परम वैष्णव आहे, विश्रवस ऋषींचा पुत्र आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. मोराने सुद्धा होकार दिला आपल्याला. असो, तर त्या विभीषणाने हनुमंतांना सांगितलं. दोघांमध्ये मोठा संवाद झालाय, थोडक्यात सांगतो. त्या हनुमंतांना सांगितलं, हनुमंता, मी वैष्णव आहे, राम मंत्राचा जप करतो, विश्रवस ऋषींचा पुत्र आहे. रावणाने धर्मबाह्य कृती केली. काय केलेली? आपली जर 9 दिवसाची कथा असती तर मी पूर्ण व्याख्या तुम्हाला सांगितली असती. विभीषण सांगतो,
4 गोष्टींवरती कधीही डोळा ठेवू नये. परदार, परद्रव्य, परांगम परांगमुखः. दुसऱ्याला किती धन मिळालं किंवा दुसऱ्याकडे किती धन आहे हे आपण बघायचं नाही. आता याची व्याख्या आहे, मी ती आता करून वेळ तुमचा वाया घालवत नाही, एवढंच सांगतो. प्रत्येकाच्या नशिबात लिहिलेलं धनच त्याला मिळतं. त्यामुळे मी दुसऱ्याच्या धनाकडे कधीही बघू नये. स्वतः श्री सुक्तात लक्ष्मी देवी सांगतात काय, न क्रोधो न च मात्सर्यम न लोभो न अशुभा मतिः भवन्ति कृत पुण्यानाम भक्तानाम श्री सूक्तं जपेत. लोभ करून लक्ष्मी मिळत नाही. मला लोक सल्ला देतात प्रेमाने, म्हणे तुम्ही कथा झाल्यावर दक्षिणा मागत चला. लक्षात ठेवा, लोभ आहे हा. काय लोभाने धन संचय होत मी म्हणत नाही, लक्ष्मी देवी सांगतायत न क्रोधो. क्रोध केल्याने लक्ष्मी मिळत, न क्रोधो न च मात्सर्यम. शेजारच्याचा मत्सर करून धन मिळत नाही. मग न लोभो, लोभ करून धन मिळत नाही. अशुभामती, अशुभ मती ठेवून की अमक्याच्या खिशात 10,000 रुपये दिसत आहेत, ते झोपले की आपण, ही अशुभ मती आहे. त्याने तुमचं धन वाढणार. मग धन वाढतं कशाने? भवन्ति कृत पुण्यानाम भक्तानाम श्री सूक्तं जपेत. तुमच्या पुण्याईनेच तुमचं धन काय होतं? वाढतं. दाने रमा वाढते. लक्ष्मी देवींना दान दिलेलं फार आवडतं. ती ज्या वेगाने दान दिली जाते त्याच्या 10 पट वेगाने, सहस्त्रपट मोठी होऊन परत येते. इंग्लिशमध्ये बुमरँग माहिती आहे का तुम्हाला? जसं फेकतात तसं ते काय येतं. उत्तम उदाहरण, शेतकऱ्याने घाम गाळून पिकवलेलं धान्य तो साठवून ठेवतो, निगा राखतो, पण पावसाळा आला की त्याच्यातलं 2 पाट्या धान्य पेरायला तो विसरत नाही. तो पेरतो म्हणजे काय करतो? फेकतो जमिनीवरती, दान करतो. परिणाम ते पाटीभर धान्य परत हजारो किलोंनी काय येतं? परत येतं. लक्ष्मी आणि भूदेवी दोघही नारायणाच्या पत्नी आहेत. त्या वर्धिष्णूहून परत येतात. काय होतात? तुम्ही फक्त लक्ष्मी दान करा. फक्त अट एवढीच आहे, भगवद्गीतेत सांगितलेली, की दान सत्पात्री असावं. काय असावं? तुम्हाला काठी दान करायची आहे तर मला देऊन काय उपयोग? जो काठी वापरणार आहे त्यालाच काय दिली पाहिजे? विभीषणाने सांगितलं, परदार, दुसऱ्याचं धन, दुसऱ्याचं अन्न, दुसऱ्याची पत्नी आणि दुसऱ्याचं घर यांच्यावरती जो वाईट लक्ष ठेवतो, काय होतं त्याचं? आयुष्यम क्षीयते नित्यम. त्याचं आयुष्य काय होतं? क्षीण होतं. मी एका वाक्यात हा विषय संपवतो. दुसऱ्याच्या धनावरती, दुसऱ्याच्या पत्नीवरती, दुसऱ्याच्या अन्नावरती आणि दुसऱ्याच्या घरावरती कधीही डोळा ठेवू नये. आयुष्य क्षीण होतं. मी रावणाला परोपरीने सांगितलं, रावणालाही ते पटलं. विभीषण म्हणतोय, पण मन एव मनुष्याणाम कारणं बंध मोक्षयोः. सगळं समजतं माणसाला, पण मन तयार होत. आणि सीतेचं लावण्य पाहून रावण तर वेडा झालाय. पण काही काळजी करू नको, मी तुला पत्ता सांगतो. इथून अमुक अमुक मार्गाने तू गेला की तुला अशोकवन लागेल. विभीषणाला नमस्कार करून हनुमंत अशोकवनात गेलाय. सीतेला एका श्लोकात सगळं रामाचं चरित्र सांगितलं. ओळख पटली पाहिजे ना. परवलीचा शब्द काहीतरी सांगितला पाहिजे. परवलीचा शब्द माहिती आहे ना तुम्हाला, की एकमेकाची ओळख पटावी म्हणून काय सांगितलं जातं? परवलीचा शब्द. हनुमंतांनी रामायणाचं गायन केलं.
आदौ राम तपोवनादिगमनं हत्वा मृगः काञ्चनं वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीव सम्भाषणं वादी निर्दलनं समुद्रतरणं लङ्कापुरी दाहनं पश्चाद् रावण कुम्भकर्ण हननम् एतद्धि रामायणम्